मंजिले तो मिल ही जाएंगी, भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं। सात संगत जी, आज आपण चंद्रावर पोहोचलोय, मंगळावर वस्ती करायची स्वप्न बघतोय। विज्ञानानं बाहेरच्या जगाला अंधार घालवण्यासाठी लाखो दिवे लावले, पण माणसाच्या मनातील अंधाराचं काय? हसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेला एक रडका चेहरा आज कोणालाच दिसत नाही। या गर्दीत जेव्हा आपण एकटे पडतो, तेव्हा हात धरून मी आहे ना म्हणणारा जो आवाज असतो, तो आवाज म्हणजे सद्गुरू। कल्पना करा, तुम्ही अशा एका विमानात बसला आहात जे खूप वेगाने आकाशात उडत आहे, खूप उंचीवर आहे, पण अचानक पायलटच गायब झाला तर काय होईल त्या प्रवासाचं? गोंधळ, भीती आणि शेवटी विनाश। आपलं आयुष्य सुद्धा त्या विमानासारखं झालंय। आपल्याकडे वेगाने धावणारे करिअर आहे, फॅमिली आहे, जबाबदाऱ्या आहेत, पण या आयुष्याच्या विमानाचा पायलट कोण आहे? दिशा कोण दाखवतंय? जसं त्या विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलरची गरज असते, तसंच आपल्या भरकटलेल्या मनाला एका स्पिरिच्युअल कंट्रोलरची गरज असते, आणि ती गरज म्हणजे सद्गुरूंची असते। पण ही गरज का आणि नक्की कशी, हेच आपण आज उलगडणार आहोत। सात संगत जी, आज आपण ज्या युगामध्ये जगत आहोत ते युग माहितीचं युग आहे। आपल्या हातातील मोबाईलच्या एका क्लिकवर जगातील सर्व ज्ञान उपलब्ध आहे। विज्ञानानं इतकी प्रगती केली आहे की आपण चंद्रावर आणि मंगळावर पोहोचलो आहोत, पण एक कटू सत्य असं आहे की माणूस ग्रहावर पोहोचला, पण तो ग्रहासारखा शांत राहू शकला नाही। आज मानवाकडे भौतिक सुखसोयींची कमतरता नाही। एसी गाड्या आहेत, मोठे बंगले आहेत आणि बँक बॅलन्सही आहे, तरी रात्री झोपताना मन शांत आहे का? तणाव, नैराश्य, भीती आणि ईर्ष्या यांनी माणसाला घेरलेला आहे, आणि अशा वेळी मनाला प्रश्न पडतो, या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि दिखाव्याच्या जगात खरोखरच एखाद्या सद्गुरूची गरज आहे का? याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात आणि अध्यात्माच्या खोलावर जावं लागेल। आता सद्गुरू नक्की कोण आहेत? सद्गुरू म्हणजे केवळ एखादी व्यक्ती किंवा शरीर नव्हे, तर ती एक शक्ती आहे, एक तत्व आहे। गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश, जो आपल्या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो, तोच खरा गुरु। आजच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण एखाद्या नवीन शहरात जातो आणि रस्ता भरकटतो, तेव्हा संत जणांनो आपण गुगल मॅप्स लावतो, ते आपल्याला ट्रॅफिक मधून वाचवून योग्य ठिकाणी पोहोचवतं। जर छोट्याशा प्रवासासाठी मार्गदर्शकाची गरज लागते, तर जीवन नावाचा हा प्रवास तर कितीतरी मोठा आहे आणि कितीतरी गुंतागुंतीचा आहे। इथं मार्ग दाखवणारा, लाईव्ह लोकेशन देणारा कुणीतरी हवाच, आणि तोच सद्गुरू असतो। स्वामी विवेकानंद एकदा खूप सुंदर म्हणाले होते, तुम्ही पुस्तके वाचून पंडित होऊ शकता, पण ज्ञानी होण्यासाठी तुम्हाला एक जिवंत आत्म्याचा स्पर्श हवा असतो। तो स्पर्श म्हणजे दुसऱ्या आत्म्याकडून, म्हणजे गुरूंकडून मिळालेली ऊर्जा आहे। ज्याप्रमाणे एखाद्या पेटत्या मेणबत्तीनेच दुसरी मेणबत्ती पेटवता येते, तसेच केवळ एका जागृत आत्म्यानेच, म्हणजे सद्गुरूनेच दुसऱ्या आत्म्याला जागृत केले जाऊ शकते। या महाराष्ट्राच्या मातीत संतांनी जो भक्तीचा मळा फुलवला, तिथे त्यांनी वारंवार हेच सांगितलं की सद्गुरू वाचून तरुणोपाय नाही। संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना लिहितात, सद्गुरू हे त्या अंजन घालणाऱ्या वैद्यासारखं आहेत, जे डोळ्यात अंजन घालतात, दृष्टी साफ करतात आणि समोर असूनही न दिसणारं धन आपल्याला दाखवून देतात। ते म्हणतात, तैसे श्री गुरूंचे पाय, जे की अनाथांचे माय, जे सावळे डोळस पाहो येते। अर्थात सद्गुरूंचे चरण हे अनाथांची माऊली आहेत, ते आंधळ्याला डोळस करतात। आज आपण भौतिक जगाच्या मोहाने आंधळे झालो आहोत। आपल्याला सत्य दिसत नाही, हे सत्य पाहण्यासाठी सद्गुरूंच्या कृपेची दृष्टी हवी असते। तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या गाथेमध्ये स्पष्ट करताना सांगतात की सद्गुरू शिवाय देवाची भेट होणं अशक्य आहे। ते म्हणतात, सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। तुकोबा सांगतात की सद्गुरू हे परीस दगडासारखे नाहीत, जे लोखंडाचं सोनं करतात, तर ते त्याहूनही श्रेष्ठ आहेत, जे शिष्याला स्वतःसारखं बनवतात। आजच्या जीवनात आपल्याला कोणीही स्वतःपेक्षा मोठं झालेलं बघवत नाही, तिथं केवळ सद्गुरूच असे आहेत जे शिष्याची प्रगती पाहून सुखावतात।
संत निरंकारी मिशनची मुख्य शिकवण हीच आहे की ईश्वराची ओळख केवळ पुस्तकी नसावी, तर ती अनुभूती असावी. आजच्या तरुणाला जर तहान लागली असेल तर तुम्ही त्याला पाण्याचं रासायनिक सूत्र सांगून त्याची तहान भागू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही की H2O म्हणजे पाणी. त्याला प्रत्यक्ष पाणी प्यावं लागेल. अगदी त्याचप्रमाणे देव सर्वत्र आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण तो नक्की आहे तरी कुठे आणि तो दिसतो जरी कसा हे दाखवणारा महापुरुष म्हणजे सद्गुरू. बाबा हरदेव सिंहजी महाराज नेहमी म्हणायचे, काचेच्या तुकड्याला हिरा समजून सांभाळणं म्हणजे अज्ञान आणि हिऱ्याला ओळखल्यावर त्याला सांभाळणे म्हणजे ज्ञान. सद्गुरू आपल्याला आपल्या आतल्या हिऱ्याची ओळख करून देतात. आजच्या जीवनात आपण बाहेरच्या जगाला जिंकण्यासाठी धडपडत आहोत, पण आतून हरलो आहोत. सद्गुरू आपली ओळख त्या शाश्वत सत्याशी करून देतात जे कधीही बदलत नाही. इतिहासातील एक अतिशय प्रसिद्ध प्रसंग आहे जो आजच्या अहंकाराने भरलेल्या समाजासाठी खूप लागू पडतो. जेव्हा सिकंदर जग जिंकायला निघाला होता तेव्हा तो भारताच्या सीमेवर एका फकीराला भेटला. तो फकीर नदीच्या काठावर शांत बसला होता. सिकंदर त्याच्या सावलीत उभा राहिला आणि म्हणाला, मी महान सिकंदर आहे, माग तुला काय मागायचंय. मी जगाचा मालक आहे, मी तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो. त्या फकीरानं शांतपणे डोळे उघडले आणि हसून म्हणाला, तुला मला काही द्यायचं असेल तर कृपया बाजूला सरक, तू सूर्याचा प्रकाश चढवलेला आहेस. सिकंदर थक्क झाला. ज्या गोष्टींसाठी तो जगभर कत्तली करत फिरत होता त्या गोष्टींची या एका फकीरासमोर काहीच किंमत नव्हती. आज आपल्याकडे सर्व काही असूनही आपण त्या सिकंदरासारखे अस्वस्थ आहोत. आपल्याला त्या फकीरासारख्या समाधानाची गरज आहे, जे आपल्याला शिकवतील की जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर राज्य करणं जास्त महत्वाचं आहे. आजची पिढी डिप्रेशन आणि एकाकीपणाची शिकार होत चालली आहे. सोशल मीडियावर 5000 मित्र असूनही मनातलं दुःख सांगायला एकही हक्काचा माणूस नाही. अशा वेळी सद्गुरू काय करतात? दृष्टिकोन बदलतात. ते परिस्थिती बदलत नाहीत, तर परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. माणसाला माणसाशी जोडतात. जेव्हा आपल्याला कळतं की समोरच्या माणसातही तोच ईश्वर आहे, तोच निराकार आहे जो माझ्यात आहे, तेव्हा द्वेष संपतो. संत निरंकारी मिशनचे घोषवाक्य आहे, भिंती नाही पूल बांधा. एक सुंदर हिंदी शायरी या संदर्भात आठवते. मंजिलें तो मिल ही जाएंगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. गुरु बिना ज्ञान कहा, ज्ञान बिना मान कहा, जिसने पहचाना नहीं खुद को उसे भगवान कहा. सद्गुरूंची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कस्तुरी मृगाचं उदाहरण आजही तितकंच लागू पडतं. कस्तुरी मृगाच्या बेंबीतच सुगंधित कस्तुरी असते, पण तो सुगंध कुठून येतोय हे त्याला कळत नाही. तो वेड्यासारखं संपूर्ण जंगलात काट्याकुट्यात धावत राहतो, सुगंध शोधत राहतो. शेवटी थकतो, पडतो, त्याला सुगंधाचा स्रोत सापडत नाही. आजचा मानव त्या मृगासारखा झालाय. सुख आपल्या आत आहे, पण आपण ते बाहेर शोधतोय. सद्गुरू आपल्या खांद्यावर हात ठेवून सांगतात, बेटा तुझ्या सुखाला बाहेर शोधतोय, ते तुझ्या आत आहे. तुला फक्त आत वळायची गरज आहे. आजचं जीवन हे एका युद्धापेक्षा कमी नाही. आपण सगळेच रोज सकाळी उठून एका अदृश्य कुरुक्षेत्रावर लढायला जातो. कधी ऑफिस मधील राजकारणाशी, कधी नात्यांमधील गुंतागुंतीशी, तर कधी स्वतःच्याच मनातील भीतीशी. महाभारतातील अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. त्याच्याकडे गांडीव धनुष्य होते, रथ होता आणि शक्तीही होती. मग युद्धाच्या वेळी काय झालं? त्याचे हात थरथर कापू लागले, गळा कोरडा पडला. त्याला प्रश्न पडला, मी हे युद्ध का करू? काय योग्य आणि काय अयोग्य हा प्रश्न त्याला कळत नव्हता. आज आपली अवस्था अर्जुनासारखी झाली आहे. आपल्याकडे पदव्या आहेत, कौशल्य आहे, पण निर्णय घेण्याची क्षमता नाही. अशा वेळी अर्जुनाला शस्त्र चालवायला शिकवणारा गुरु नको होता. ते तर द्रोणाचार्यांनी आधीच शिकवलं होतं. त्याला जीवनाचं सार सांगणारा जगद्गुरु श्रीकृष्ण हवा होता. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले तेव्हा त्यांनी अर्जुनाच्या हातातील परिस्थिती बदलली नाही, तर अर्जुनाची दृष्टी बदलली.
आजच्या जीवनात जर आपल्याला विजय हवा असेल तर कर्म आपले असावे, पण त्या कर्मांच्या रथाची दोरे सद्गुरूंच्या हातात असावी. अनेकदा तरुणांना वाटतं की मी सायन्सचा विद्यार्थी आहे, मला सद्गुरूंची काय गरज. पण इतिहासातील महान वैज्ञानिकांनी हे मान्य केलं आहे की जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, सायन्स विदाउट रिलीजन इज लेम, रिलीजन विदाउट सायन्स इज ब्लाइंड. म्हणजे धर्माविना विज्ञान लंगडे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आहे. विज्ञान आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवतं, पण सद्गुरू आपल्याला जीवन कशासाठी जगावं हे शिकवतात. आज आपल्याकडे स्मार्ट होम आहे, पण त्या घरात राहणाऱ्या माणसांची मने एकमेकांशी कनेक्टेड नाहीत. ही कनेक्टिव्हिटी जोडण्याचं काम सद्गुरू करतात. ते आपल्याला अंधश्रद्धेकडे नाही तर आत्मज्ञानाकडे घेऊन जातात. भारताच्या भूमीवर केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तरेतही संतांनी सद्गुरूंचा महिमा गायलाय. संत कबीरदासजी ज्यांनी अतिशय साध्या भाषेत जीवनाचं सत्य मांडलं, ते म्हणतात की जर समोर साक्षात देव उभा असेल आणि सद्गुरू उभे असतील तर आधी कोणाचे पाय धरावे. त्यांचा प्रसिद्ध दोहा आहे, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. अर्थात कबीरजी म्हणतात, माझ्या समोर गुरु आणि देव दोन्ही उभे आहेत, मी संभ्रमात आहे आधी कोणाला नमन करू. पण मी माझ्या गुरूंचेच आभार मानतो, कारण त्यांनीच मला सांगितलं की हाच गोविंद आहे, हाच देव आहे. जर गुरु नसते तर त्या देवाला ओळखलंच नसतं. आजच्या संदर्भात याचा अर्थ असा आहे, जगात आनंद पसरलेला आहे पण तो आपल्याला दिसत नाही. सद्गुरू आपल्याला तो आनंद पाहण्याची नजर देतात. महाराष्ट्राचा इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा राजसत्तेला धर्मसत्तेचं मार्गदर्शन मिळालं तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी होतेच, पण जेव्हा ते तणावात असायचे किंवा मोठ्या संकटात असायचे तेव्हा ते संतांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. समर्थ रामदास स्वामी किंवा संत तुकाराम महाराज यांच्या भेटीने महाराजांना एक नवी ऊर्जा मिळायची. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधा स्पष्ट केला आहे, जोपर्यंत माणसाला मुख्य सूत्र सापडत नाही तोपर्यंत त्याचं जीवन भरकटलेलं असतं. शिवाजी महाराजांनी राज्य कमावलं पण आसक्तीमध्ये अटॅचमेंट ठेवली नाही. त्यांनी आपलं राज्य सद्गुरूंच्या झोळीत टाकून विश्वस्त म्हणून राज्य केलं. यातून शिकायला मिळतं की आपण आपल्या नोकरीत व्यवसायात मालक बनून वावरण्यापेक्षा देवाने दिलेली जबाबदारी म्हणून सेवा भावनेनं काम केलं तर ताणतणाव कधीच येणार नाही. ही शिकवण फक्त सद्गुरू देतात. संत निरंकारी मिशन मध्ये ब्रह्मज्ञान या शब्दाला खूप महत्व आहे. हे ज्ञान म्हणजे काय? अंधाऱ्या खोलीत अनेक वस्तू आहेत पण त्या दिसत नाहीत. आपण धडपडतोय, अचानक कोणीतरी येऊन बटन दाबतो आणि लाईट लागतो. लाईट लागताच वस्तू तिथेच आहे, पण आता त्या स्पष्ट दिसतात आणि धडपड थांबते. सद्गुरू तर हेच करतात, ते आपल्या मनातील लाईट चालू करतात. जेव्हा बाबा हरदेव सिंहजी म्हणायचे की समथिंग इज बेटर दॅन नथिंग बट एव्हरीथिंग इज बेटर दॅन समथिंग, सद्गुरू आपल्याला त्या एव्हरीथिंग म्हणजे पूर्णत्वाशी जोडतात. एकदा का त्या अखंड शक्तीशी आपण जोडलो गेलो की मग छोट्या मोठ्या लाटांनी आपलं जहाज डगमगत नाही. एका पावसाच्या थेंबाला खूप भीती वाटत होती. मी आकाशातून पडलोय, आता माझं काय होईल? मी उन्हात चुकून जाईल की मातीत मिसळून जाईल? तेवढ्यात तो थेंब समुद्रात पडला. समुद्रात पडताच त्याचं अस्तित्व संपलं नाही तर तो स्वतःच विशाल समुद्र झाला. सद्गुरू हेच करतात. आपला मीपणा तो त्या अनंत सागरात विलीन करायला शिकवतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाला आवळताना म्हणतात, पाणी आणि कल्लोळ भेद नाही तो केवळ, सोने आणि अलंकार तो ते जाणे तो सोनार. पाणी आणि लाटेत जसा फरक नाही तसा आत्मा आणि परमात्मा मध्ये फरक नाही. पण हा सोनार भेटल्याशिवाय दागिन्याला स्वतःचं मूळ रूप कळत नाही. यावरून काय निष्कर्ष निघेल? तर आजच्या 21व्या शतकात सद्गुरूंची गरज आहे का? जर तुम्हाला गुगल मॅप्सची गरज आहे तर लाईव्ह मॅप समजून घेण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. जर तुम्हाला शरीरासाठी डॉक्टरची गरज आहे तर मनाच्या शांतीसाठी स्पिरिच्युअल हीलर म्हणजे सद्गुरूंची गरज आहे.
जर तुम्हाला अंधारात टॉर्चची गरज आहे, तर भविष्याच्या अनिश्चिततेत ज्ञानाच्या प्रकाशाची गरज आहे. सद्गुरू तुमच्या जीवनातील समस्या संपवत नाहीत, तर त्या समस्यांना तोंड देण्याची हिंमत आणि शहाणपण देतात. ते आपल्याला या विनाशी जगातून अविनाशी सत्याकडे घेऊन जातात. म्हणून संत तुकोबा पुन्हा आठवतात, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासे. सद्गुरू आपल्याला स्वतःशी संवाद साधायला शिकवतात आणि तिथेच खऱ्या आनंदाचा उगम होतो.